ठीक आहे. ओके, चलो मूविंग अहेड. ॲक्च्युली व्हिडिओ आता 2 पार्ट्समध्ये येईल, जरा स्क्रीन ऑफ झालेली त्यामुळे. आय विल अपलोड इट इन 2 पार्ट्स. ठीक आहे, चलो एवढं झालं. नेक्स्ट आपण मूव्ह करू. आता मला काय करायचं आहे, आता तुम्हाला थोडं तरी फॉर लूप समजलं असेल. ठीक आहे, लास्ट 2 कन्सेप्ट राहिल्या फक्त, तेवढं करून मिल स्टॉप देन. ठीक आहे, मला एक सांगा, मला असं टेबल प्रिंट करायचं. लेट्स से 39 ones आर 39. मग स्क्रीन नॉट व्हिजिबल. ओके ओके वेट. ठीक आहे, मग मला प्रिंट करायचं आहे 39 into 2 equals to 39. सॉरी 39 2 जा किती होता व्हॉट्स एवर. थर्टी नाईन इंटू 2 78. ठीक आहे, मग 39 इंटू 3 इक्वल्स जे पण असो किती होतं बघा आता, 117. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, असा टेबल प्रिंट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ फॉर लूप. चलो यू हॅव 5 minutes क्विक, मग मी सांगतो. कोण सांगेल काय लॉजिक लागेल. एक सेकंड. अक्षय सांगा. काय येईल. हॅलो. हां येस अक्षय. एक्स इज इक्वल टू आपल्याला ज्याचं टेबल पाहिजे तो इंटिजर घ्यायचं. हम्म, त्यानंतर फॉर आय इन हम्म. रेंज मध्ये. तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता का. तर ऍक्च्युली कसं आहे, मला त्या हार्ड डिस्कचा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे मी अँड्रॉइडचं पायड्राईड ॲप आहे ना, त्याच्यावर प्रॅक्टिस करतोय. बरं ठीक आहे, बोला. फॉर आय इन रेंज 1 to 10 घ्यायचं हम्म, आणि त्याच्या खाली प्रिंटमध्ये एक्स इंटू आय करायचं. ओके. अजून कोणाला काही समजलं. कोणी अजून समवन. ठीक आहे, गुड ट्राय अक्षय. बाकी
बोला पटकन. क्विक. कोणीच नाही. क्वेश्चन कळाला का? तुम्हाला असं प्रिंट करायचंय. सिम्पल ॲज दॅट. अजून ट्राय करा, एक लास्ट ट्राय. समवन थोडं डोकं लावा, थोडी ब्रेन स्ट्रॉमिंग करा. सर आपण फॉर हाँ बोलो. मीनाक्षी बोलो चलो. सर आई की रेंज देके मतलब 0 to 10 रेंज देके आई को इंक्रीमेंट करना पड़ेगा विद द हेल्प ऑफ प्लस एंड लाइक प्लस. आपके पास लैपटॉप है तो शेयर योर स्क्रीन एंड जस्ट शो मी. सर सॉरी बट मैं अभी मोबाइल से ज्वाइन हूँ. ओके. हाँ लेक्चर. हाँ बोलो बोलो. यू कैन ज्वाइन इफ यू वांट. ओके टेल मी. हाँ बाकी कोई. हॅलो सर. रुको, रोहन. रोहन वांटेड टू से समथिंग. हाँ रोहन बोलो. रोहन कोडे. आपण फॉर मध्ये त्याची रेंज टाकायची 1 to 4 ओके. आणि मग त्याच्या फॉर लूप मध्ये गेल्यावर I into 39 करून त्याला प्रिंट करायचं. पण मग ते असं प्रिंट हवंय मला, असं ह्या फॉर्ममध्ये. असं थोडी ना करून देणार हा, मी. मग त्याला आपण फॉर्मॅट स्ट्रिंग यूज करून करू शकतो. ओके गुड. कसं आणायचं? ए इक्वल्स टू पहिले मी घेतलं 39. फॉर आय इन रेंज काय 0 to 11. किंवा डायरेक्ट आपण हा चालेल. मग काय केलं? प्रिंट प्रिंट एफ स्ट्रिंग. एफ डबल कोट हां आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए ह्या ब्रॅकेटमध्ये ए ए ब्रॅकेट बाहेर इंटू इंटू. इंटू सिम्बॉल हां परत स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आय. कर्ली ब्रॅकेट्स आहेत ते बाळा. हा कर्ली आहे. ब्रेसेस हां आणि एक सेपरेट इक्वल टू सेपरेट कर्ली ब्रेसेस मध्ये ए इंटू आय. इक्वल्स टू ए इंटू आय. किती लोकांना समजलं? ठीक आहे, आता मी याला प्रिंट करतो. हे बघा झालं प्रिंट. कितने लोगों को नहीं समझा? समजलं नाही. किती लोकांना नाही समजलं? मोर इंटरेस्टेड इन देम. सिद्धि. सिद्धि को नहीं समझा. ओके ठीक है. देन हमने उसके बाद क्या किया? फॉर आय इन रेंज. पहिले तो रेंज फंक्शन काय देतो आपल्याला? 0 to 10 मध्ये त्याने नंबर्स दिले. ठीक आहे. आणि मी काय सांगितलं होतं तुम्हाला? हा जो आय आहे तो काय करतो? प्रत्येकावरती इटरेट होत राहतो. करेक्ट ना? काय करतो हा आय? प्रत्येकावरती इटरेट होतो. म्हणजे काय 1 2 3 4 5 6 7 8. मग आपण एफ स्ट्रिंग आता करेक्ट. जर अकॉर्डिंग टू आर रिक्वायरमेंट्स आपल्याला चेंज, तेव्हा आपण काय वापरतो? एफ स्ट्रिंग वापरतो. मग त्यावेळेस कसं होईल? एफ स्ट्रिंग इक्वल्स टू ए. आता ए काय आहे? ठीक आहे. बाय द वे मी जर ए असा जरी घेतला असता, लाईक 39 जरी घेतला असता तरी काही फरक नसता पडला. ठीकला असता तरी काही फरक नसता पडला. हे बघा सेमच आलं. ठीक आहे. नंतर इंटू आय. आता मला आय काय पाहिजे? आय मला कंटिन्यू चेंज पाहिजे ना. 0 1 2 3 4 5 6. मग काय चेंज होतं? आय कशाप्रमाणे? रेंज प्रमाणे. आय मीन विथ रिस्पेक्ट टू रेंज.
बिकॉज आय कशामध्ये रेंजमध्ये ना, तो कुठपर्यंत जातो 10 पर्यंत. मग हे बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. इक्वल टू या ब्रॅकेटमध्ये त्याचं आयला कोणाशी मल्टिप्लाय करायचं आहे 39शी. तसंच मल्टिप्लिकेशन करतो ना. सगळ्यात पहिले आय किती होतं, सगळ्यात पहिले 0. मग तो मल्टिप्लाय झाला 39शी, किती आलं 0. मग आय किती झाला 1. मग त्याने मल्टिप्लाय केलं 39ला, आन्सर काय आलं 39. मग आय किती झालं 2. मग त्याने मल्टिप्लाय केलं 78ला, सॉरी 2. त्याने मल्टिप्लाय 39ला, किती आलं. मग आय किती झाला 3. आता समजलं का सर्वांना, सिद्धी वगैरे को इसमें वेरी सिंपल, इट्स वेरी सिंपल. फॉर लूप इज वन ऑफ द इजिएस्ट कंसेप्ट. ठीक है. अभी और एक चीज़ है, फॉर आई इन रेंज 2 और दूसरा है फॉर जे इन रेंज 3. प्रिंट आई कॉमा जे. कौन एक्सप्लेन करेगा क्या हुआ. तो मी इथं चेंज करतो, थांबा, जेणेकरून नीट समजेल. अजून जरा कन्फ्युजिंग होईल. चला, लास्ट थिंग, हु विल एक्सप्लेन. फर्स्ट जो फॉर लूप आहे तो रो साठी असेल आणि जो सेकंड जे वाला जो आहे तो आपला कॉलम साठी असेल. ओके, अजून कोण सांगेल. बाय द वे, दिस इज नेस्टेड लूप्स. काय आहे हे. नेस्टेड लूपची कंडिशन आहे. ठीक आहे, बोलो, जल्दी बोलो. किसी को नहीं समझा, थोड़ा दिमाग लगाओ, थोड़ा कैसे आ सकता है ये. सिंपल है. ठीक है, ये आता है नेस्टेड लूप की कंडिशन में. कौन सा लूप. हे तर नेस्टेड लूपमध्ये. नेस्टेड लूप थोडक्यात काय असतं, एका लूपमध्ये काय, एका लूपमध्ये दुसरा लूप. समजे काय, एका लूपमध्ये दुसरा लूप. तर ते कसं वर्क करतं, सिंपल आहे, खूप सिंपल. लाईक लेट्स से इफ आय हॅव समथिंग, कसं सांगू. ठीक आहे, एका लूपमध्ये दुसरं, हे समजलं असेल. थोडक्यात मी काय करतो, सगळ्यात पहिले याची व्हॅल्यू किती येईल, या रेंजची व्हॅल्यू किती आहे मला सांगा. किती आहे. 0 1 2. करेक्ट, एवढी येईल. याची किती येईल 0 कॉमा 1. करेक्ट, तसंच येतं ना, लास्ट एलिमेंट घेत नाही आपण. मग आता बघा मॅपिंग कशी होते, लूप कसा फिरतो बघा. हा 0 पहिले ह्या 0कडे जाईल. ठीक आहे, झाला एक लूप, हे बघा आलं पहिलं. ठीक आहे, मग हा 0 ह्या 1कडे जाईल, मग आलं पहिलं. ठीक आहे, झालं, दोघांचे कॉम्बिनेशन झाले. तसंच मग कोणाकडे गेला लूप 1कडे, मग 1 कोणाकडे गेला 0कडे, मग परत 1 असा परत गेला, आणि मग परत कोणाकडे गेला 1कडे, मग काय आलं 1 0 1 1. आलं का 1 0 1 1. तसंच मग 2 कोणाकडे गेला पहिले 0कडे,
मग त्यानंतर 2 कोणाकडे गेला? 1 कडे. मग काय आलं? 2 0 2 1 2 0 2 1. समजलं? समझे? बहुत इजी है, बहुत इजी. ठीक है. अभी इसी में लेट मी सी असाइनमेंट्स लाइब्रेरी loops. You are going to stick online. Okay. So start solving this. Let me take your attendance, then you can leave. तब तक सबको पाइथन म्हणजे समजते सगळ्यांना तो पाइथन? किसी को डिफिकल्ट जा रहा है? एनीवन हु इज फाइंडिंग इट डिफिकल्ट? ऐसे कितने लोग हैं, यू कैन रेज योर हैंड, मतलब जिन्होंने कभी पाइथन किया ही नहीं अपनी ज़िंदगी में, पहली बार कर रहे हैं? प्रीति, प्रज्ञा, समाधान, सिद्धी, विश्वेश. मग तुमच्यापैकी किती लोकांना जमतंय चांगल्या पद्धतीने? दॅट्स माय क्वेश्चन. एव्हरीवन? सिद्धी वगैरे सगळ्यांना? गुड. हां, सिद्धी आय कॅन सी. बाकी जरा मग जिनल, समाधानचे पण डाऊट्स होते, बट ऑफलाईन आहे, जेणेकरून अजून नीट समजेल. ठीक आहे. एनीवन सिटिंग इन क्लास? आज आहे का कोणी असं क्लासमध्ये बसून ऑनलाईन करत आहे? ओके, कावेरी हॅज ट्राईड. For I in range 0 16, if I equals to 2 12, continue. Elif नहीं का लागणार? What do you think? Elif नहीं का लागणार? Like just think of it कि Elif लग सकता है या नहीं. काय वाटतं? एलिफ लागू शकतं का नाही? एलिफ कशासाठी वापरतो आपण थोडक्यात मला पहिले हे सांगा. वाय डू वी यूज एलिफ? कंडिशनच्या मध्ये कंडिशन. करेक्ट. कंडिशनच्या मध्ये लाईक अजून एक कंडिशन मध्ये नाही, लाईक मोर दॅन वन कंडिशन असेल. करेक्ट. ॲट दॅट पॉइंट इन टाइम वी यूज एलिफ. करेक्ट. सिम्पल. इफ वी हॅव मोर दॅन वन कंडिशन. येस, करेक्ट. दॅट्स द मोर करेक्ट आन्सर. हां, नेस्टेडमध्ये तुम्ही सांगू शकता की लूपच्या मध्ये अजून एक लूप. हां, ॲट दॅट पॉइंट इन टाइम इट इज करेक्ट. ओके, कळालं का डिफरन्स सर्वांना?
सो असे डिफरन्स ठेवा लक्षात जरा, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. ठीक आहे. येस देन, थँक्यू अ लॉट. यू कॅन लीव. आय होप एव्हरीवन अंडरस्टूड फॉर लूप. ओके. येस देन, कॅन लीव. थँक्यू.